थोकडा हलवायचं नाही, एकदा सेट केले हलवू नका कृपया, गाणं असू दे बोलणं असू दे. अणुरणिया थोकडा तुका आकाश एवढा, असं आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं, लोकांनी वेड्यात काढलं बरं का तुकोबरायांना आमच्या. असे रस्त्याने निघाले तर माणसं म्हणायचे बघा बघा येडा तुक्यात चालला म्हणून. आमच्यापैकी सुद्धा असं एखादं तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला यायला निघालं की लोक काय म्हणतात, येडं चाललं, है की नाही. कारण कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्या माणसांनीच करायचं असा एक समाजाचा समज आहे. त्यामुळे तरुण पिढी फारशी इकडे यायला, आणि ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं असा समज आहे बहुतेक समाजामध्ये. ज्याला काही येत नाही ती मंडळी धोतर नेसतात, ज्याला काही येत नाही ती मंडळी कीर्तन करतात. पण असं आहे का हो? तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पायीक आहोत, या वाटेवरचे पायीक आहोत, हे आमचं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पांडुरंगाची कृपा आहे. आणि डोंगरे शास्त्रीजी एका आपल्या प्रवचनात म्हणायचे, कथा के लिए जाने के हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. कथेसाठी ते येतात ज्यांना परमात्मा बोलावतो. म्हणून तुम्ही आम्ही सगळे अत्यंत भाग्यवान आहोत बरं का. हे एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून आमची इच्छा कीर्तनाला यायची होते. आम्ही मराठी 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 म्हणून स्वतःला फार अभिमान व्यक्त करतो की नाही. आम्ही महाराष्ट्रातले लोक, आम्ही मराठी माणसं. पण मराठी माणसाची खरी व्याख्या कुणाला म्हणायचं मराठी, अत्रेंनी सांगितली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असं एक साहित्यिक खूप मोठे होऊन गेले पुण्यामध्ये, पुण्याजवळचं कोडीत नावाचं गाव त्यांचं. ते म्हणायचे ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे. बघा बरं, विचार करा, खूप लक्षपूर्वक ऐका कीर्तन. काय आहे, लोकांचा कीर्तनाविषयीचा समज आणि कीर्तनाविषयीची अभिरुची सध्या बदलली आहे. भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान असं काहीतरी समज आज झालेला आहे. त्यामुळे आपण खूप हसण्याच्या अपेक्षेने आला असाल कीर्तनात, तर इथे मनोरंजन नाही तर आत्मरंजन आहे बरं का. आपुली या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नये. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. देवाला त्याचं कीर्तन आवडतं. मला सांगा, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? कळतंय ना मी काय म्हणते? आपल्याला लक्षात येतंय का मी काय बोलते? खूप जागरूकपणे ऐका. आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल. म्हणून गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन हे कीर्तनामध्ये अपेक्षित आहे. म्हणून आम्ही इथे आल्यानंतर ही जी माया आहे की नाही, मायाधीनम जगत सर्वम असं म्हटलंय. ही माया सगळ्यांना आम्हाला अधीन करून ठेवते. ती माया म्हणाले या भवसागरामध्ये आम्हाला नर्तकी सारखं नाचवतीये. आता नर्तकी सारखं मायेनी आम्हाला नाचवू नये असं जर वाटत असेल तर आम्हाला नर्तकीच्या उलट करावं लागेल. करा. वा विठ्ठल. मग हे कीर्तनाचं बेसमेंट जर काय असेल, कीर्तनाचा मूळ गाभा जर काय असेल तर तो नाम आहे. आणि हे नाम म्हणाले कसं घ्यायचं? नामच्या उलट करायचं. कसं घ्यायचं? मनापासून घ्यायचं. त्यामुळे अतिशय अंतःकरणपूर्वक आणि मनःपूर्वक मनापासून कीर्तनाला हजर राहा बरं का. बरेच मंडळी देहाने हजर असतात पण मन इथं नाही. घरी कुलूप नीट लागला असेल का? लागलं असेल की नाही या चिंतनात आम्ही इथं बसतो. 10 वेळा येताना ओढून बघू, आल्यानंतर त्याच कुलपाचं चिंतन इथं करू. त्यामुळे इथे चिंतन फक्त परमात्म तत्व, फक्त अध्यात्म, भगवंताच्या गुणांचं, लीलांचं आणि त्याच्या नामाचं. त्याला ज्यांनी मोठं केलं अशा संतांचं महत्व सांगणारं आजचं कीर्तन. विठ्ठल आणि म्हणून आज आचार्य अत्रेंच्या या व्याख्येकडे मी जात होते. मराठी कुणाला म्हणायचं ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जिने निगमावली प्रकटा केली, जिने निगमा
गमावली प्रगट गेली गमावली प्रगट गेली विठाल नाम घ्यावे विठाल नाम घ्यावे 12व्या शतकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्यांनी केला आणि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके अशी माय मराठीचा खऱ्या अर्थी गौरव 12व्या शतकामध्ये ज्या ज्ञानोबारायांनी केला त्या ज्ञानोबांच्या या भावार्थ दीपिकेतली एक तरी ओवी फार नाही काय अपेक्षा आहे बघा. ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे, ज्याला तुकोबरायांचा किमान एक तरी अभंग पाठ आहे आणि तिसरी अट आहे काय सांगतेय मराठी कुणाला म्हणायचं आणि तिसरी अट आहे ज्यांनी माझ्या शिवछत्रपतींचा प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल आमच्या स्वतःचं जरा निरीक्षण केलं तर आमचं एक आहे आणि दुसरं नाही अशी गत आहे की नाही. कुणाची ओवी पाठ असेल, कुणाचा तुकोबांचा अभंग पाठ असेल, कुणी शिवप्रभूंचा गड सर केला नसेल, पण ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो ज्यांच्या कृपेनी इथे शांतपणे कीर्तन ऐकतोय त्या छत्रपती शिवप्रभूंची जयंती आता तारखेनुसार 2 दिवसांनी आहे. त्यामुळे माझं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये द्वितीय दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आज. त्यामुळे तुकोबरायांचा हा अभंग निवडलाय की जो आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे, पाठांतरातलाय. उपमा दिली बरं का तुकोबरायांनी. कुणाला दिली उपमा? संतांना दिली. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा वरवरचा अर्थ. अमृताची वेल आहे, वेलीला जन्माला येणारं फळ. जागे आहेत ना आपण सगळे की सुरुवातीपासूनच लागली टाळी? ब्रह्मानंदी टाळी सुरुवातीपासूनच लागली का? नाही ना, शेवटपर्यंत जागे राहा बरं का. कीर्तन म्हटलं की तिला निमंत्रण नाही द्यावं लागत, ती येते. पण आपण सगळे जागे आहात या धारणेने मी कीर्तन करते बरं का. सगळे जागे राहा. काही लोक डोळे उघडं ठेवून कीर्तन ऐकतात, फार खतरनाक असतं ते. काही मंडळी कीर्तनामध्ये समजलंय म्हणून हसतात. बरं कपड्याला इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून मंडळी कीर्तनात बसतात की नाही? हो म्हणा. इथं तसं आहे का? नाही, इथं नाही. शांतपणे छान सगळ्यांचे फ्रेश चेहरे आहेत, रिलॅक्स बसलाय तुम्ही, असंच बसा. सगळी चिंता सोडून द्या 1.5-2 तास. आता सगळी चिंता, सगळे प्रश्न, सगळ्या शंका कुशंका व्यवहारातल्या बाजूला सारा आणि इथं मस्त आत्मरंगामध्ये मग्न व्हायचं बरं का 2 तास. त्यामुळे काही मंडळी समजलंय म्हणून हसतात, काही मंडळी शेजारचा हसतोय म्हणून हसतात आणि काही मंडळी आपला चेहरा वेगळा नको दिसायला म्हणून हसतात. विठ्ठल विठ्ठल आपण जरा मागे बसलात. आमचा वर्ग तुम्हाला मागे का ठेवलंय मला माहिती नाही, सगळीकडेच आम्ही पुढे आहोत, मग आपण इथे मागे कशा काय हा प्रश्न पडलाय जरा मला आल्यापासून. अशीच असते का बैठक व्यवस्था? नाही का, आजच केलंय का असं? बरं, आज आपला दिवस आहे बरं का, महिला मंडळ. आणि आज माझ्या परमभाग्याने इथे आल्यानंतर मला असं कळालं की इथे अत्यंत थोर अशा तपस्विनीची समाधी आहे. हरिभक्त परायण आमच्या काशीमाई. आणि आल्यानंतर त्यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या व्यक्तित्वाविषयी मला ऐकायला मिळालं की माझं भाग्य आहे की या भूमीमध्ये की ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक स्त्री संत म्हणूया आधुनिक काळातली, या काळातली, की आज या भूमीमध्ये मला येता आलं. म्हणून आपण सर्व महिला वर्ग आज अत्यंत आनंद राहा बरं का. सगळ्या चिंता सोडून द्या. मस्त कीर्तन ऐका, जागेपणी कीर्तन ऐका. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. तुकोबरायांनी उपमा दिलीये, शब्द वापरलाय अमृत. चंद्राची उपमा संतांना देऊन चालेल का हो? तुकोबरायांना देता आली असती पण नाही दिली. चंद्राची उपमा दिली नाही कारण तिथे काहीतरी कमतरता आहे, चंद्राला डाग आहे. मग म्हटले संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही. कल्पतरूची उपमा द्यावी तर कल्पतरू काय करतो? मागितलं, इच्छा केली तरच देतो, पण संत कायमच देत राहतात.
संत निर्विकल्प आहेत, कसलाही डाग नाहीये संतांच्या महात्म्याला. संत कायम जगाचं कल्याण इच्छित आहेत. चिंतामणीची उपमा द्यावी तर तिथेही तेच आहे, चिंतन करू ते मिळेल चिंतामणीकडे. पण संतांकडे कायम सडळ हाताने लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आई सारखं संतांचं हृदय आहे की नाही. मग म्हणाले कल्पतरूची उपमा नाही, चंद्राची उपमा नाही, सूर्याची उपमा. सूर्य काय करतो? दाह देतो. प्रकाश देत असला तरी सुद्धा दाहक आहे सूर्य. त्यामुळे संत दाहक नाहीयेत. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. इतकी शीतलता, इतकी शांतता, इतकं प्रकाशमान करणारं जीवन आहे. म्हणून एकमेव उपमा तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणात. अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची हे. महाराज म्हणाले वेल अमृताची आहे. वेल अमृताची असेल तर फळही अमृताचंच येणार आहे. वेल विषाची असेल तर फळही विष समान आहे. म्हणून अमृत स्वरूप असलेल्या संतांना तुकोबरायांनी त्या संतांचा गौरव केला. या अभंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांचा संग करा असा उपदेशही केला. पांडुरंगाकडे ते मागणंही मागितलं की अशा संतांचा संग मला दे. मग अमृताचं जीवन काय असतं? ज्ञानोबान रायांपासून निळोबा रायांपर्यंतची सगळी परंपरा अमृता समान जीवन ही मंडळी जगली की ज्यांनी स्वतःच्या प्रकाशाने जगाला शीतलता दिली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय मागणं होतं? विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्रत्येकाला ज्याला जे हवंय ते मिळू दे. ज्ञानोबा रायांचं जीवन अमृतासारखं आहे, अमृतासारखं आहे. जगाने काय दिलं? फक्त हाल अपेष्टा निंदा अपमान छळ संन्यासाची पोरं म्हणून हिणवणूक केली नुसती. पण जगाला काय दिलं? अमृताची संजीवनी दिली. विष प्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं आणि 12व्या शतकात चूळ भरली अमृताची. सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली. आणि अशा ज्ञानोबांना समाजाने आज सोहळे निघाले, आज दिंड्या निघाल्या. पण त्या काळी म्हणून आज आम्हाला सावध व्हावं लागेल. आजही आजच्या समाजामध्ये अमृता समान असलेल्या संतांच्या चरित्रावर चारित्र्यावर चिखलफेक करणारी आजही काही करंटी माणसं समाजामध्ये आजूबाजूला आहेत की नाही? आम्हाला जागं व्हावं लागेल. दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते. सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतं, दुर्जनांचे कार्यक्रम कामं चालू राहतात. म्हणून म्हटलं आपला आवाज कमी पडतोय. ज्यावेळी गजराचा, ज्यावेळी नामस्मरणाची अपेक्षा आहे त्यावेळी वाजू की नको, वाजू की नको, वाजू की नको असं नाही करायचं. खणखण टाळीचा आवाज, खणखण मुखातनं आवाज आलाच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला मी तर म्हणते आपला आवाज अयोध्येत गेला पाहिजे. थेट उगिलेवाडी ते अयोध्या जाईल का? हो म्हणा. जमेल का? राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सगळे जय जयकार आपण नाही करत, नुसतं जय म्हणतो. सगळं बाकीचं तुम्ही म्हणा, आम्ही फक्त जय म्हणतो. नको त्यांचे जय जयकार निवडणूक आली की करतो की नाही? मग देवाचा सगळा जय जयकार करायचा. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. आणि ते नुसतं राम मंदिर नाही बरं का, भारतीय समाजामध्ये भारतीय संस्कृतीच्या उच्च स्थानी ललामभूत सगळ्या जगाला गौरव वाटेल असं राष्ट्र मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. आम्ही त्याचे एक साक्षीदार आहोत. यासाठी स्वतःला भाग्यवान समजा. आम्ही या पिढीत आहोत, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की खूप मोठं राष्ट्र मंदिर आज सुरू उभं राहतंय. आम्ही भाग्यवान आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले सहस्त्र जन्मा ओळखीचे एक वेळ मुखासे यावं या माऊली म्हणते. हजारो जन्मांची पुण्याई लागते भगवत नाम एकदा मुखात यायला. तुमचं माझं भाग्य म्हणून आपण आज इथे आहोत श्रोते हो. ज्ञानोबा रायांचं अमृतासारखं जीवन आहे. ज्ञानोबा तुकोबा रायांचं, नामदेव महाराजांचं ज्ञान नाम एकत्र आलं म्हणून भागवत धर्माची पताका निर्माण झाली. धर्माची पताका आहे बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माचा झेंडा नाही.
ज्ञानाचं नामाचं टोक, भक्तीचा दांडा, आणि अशी भागवत धर्म परंपरा या मंडळींनी सुरू केली. धर्माची इमारत उभी राहिली. माऊलींनी पाया रचला, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. काय आनंद आहे बघा. इतक्या हजारो शेकडो वर्षांमध्ये या धर्म मंदिरावर अनेक आक्रमण झाली, खूप आक्रमण झाली. बरं, अनेक परकीयांनी येऊन इथल्या या धर्म मंदिराच्या भिंतींना तडे पोहोचवण्याचं काम केलंय. अनेक स्वाऱ्या झाल्या, अनेक आक्रमण झाली. 16व्या शतकात तर यवनांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता. लढाया कुणाच्याही असो, स्वाऱ्या कुणाच्याही असो, पण घरदारात जळून राख व्हायची ती मराठी माणसाची. अन्याय अत्याचार व्हायचा तो मराठी मुलखाचा. जाळपोळ लुटालूट नव्हे, आपल्याच घरातल्या बाया माणसांची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्या पलीकडे दुसरा इलाज आणि पर्याय उरला नव्हता. अशी भयान भीषण अवस्था. आणि या धर्म मंदिरावर अनेक प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या ज्ञानोबा माऊलींनी 12व्या शतकामध्ये स्थापन केलेलं धर्म मंदिर आज तुमच्या माझ्या मनात आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला. लाखो वारकरी आजही पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करतात. का? ते मंदिर तुमच्या माझ्या मनात आहे हो. ज्ञानोबा तुकोबा हे रसायन झालंय आमच्या जगण्याचं, हा मंत्र झालाय आमच्या जीवनाचा. समाजाने अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा देऊन सुद्धा जगाला अमृत दिलं. भगवान शिवांनी समाजाकडून होणारा सगळा निंदेचा ओघ पचवला. समुद्र मंथनातनं निघालेलं हलाहल स्वतः प्राशन केलं आणि जगाला अमृताची सुधा दिली, संजीवन दिलं. एवढंच नाही तर आमचे नामदेव महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाची सनाथ परंपरा करण्याचं काम, क्रांतिकारक काम नाथांनी केलंय. म्हणून या सगळ्या मंडळींना जगाने निंदाच दिली पण अमृतासारखं काम केलं. म्हणून तुकोबाराय संतांना उपमा देतात अमृताची. बरं म्हणाले, वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं जन्माला येईल. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये 2 दिवसांनी त्यांची जयंती आहे म्हणून मला मोह आवरत नाही. असं एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं. एक शककर्ता राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहावली नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला विचारलं, बोल राज्य स्थापन करशील का? आज तुमच्या माझ्या घरातली 5 वर्षाची पोरं आठवून म्हणून मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. बरं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. आईने दिव्य स्वप्न बघितलं लेकराच्या डोळ्यात नव्हे, पोटात असतानाच, गर्भात असतानाच त्याला म्हणायची, ये बाळा, आजूबाजूला 400 वर्षांचा गुलामीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचाय. गुलामीच्या शृंखला, साखळ्या तोडून टाकायचे, बोल येशील? तेव्हा ते बाळ असं गर्भातच मुठी आवळत होतं. आई बाळाला सांगत होती, ये, आल्यानंतर सगळा अंधार आहे. पण एखाद्या छोट्याशा ज्योतीने ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो. माझ्या राजा जळण्याच्या तयारीने ये म्हणायची, जळण्याच्या तयारीने ये. कारण आल्यानंतर सगळा गुलामीचा अंधकार आहे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. देवळातला देव सुरक्षित नव्हता, वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही, तरुणांचा पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात. आपल्याला स्वतःची बाजू नव्हती, स्वतःचं सिंहासन नव्हतं. का? कारण आम्ही विचार करायला तयार नव्हतो. आमची मनगट मुरदाड झालेल्या अवस्थेमध्ये, इतरांची गुलामगिरी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानणारी आम्ही सगळी मंडळी. आणि अशा वेळी एका मातेने, एका अमृताच्या वेलीने आपल्या गर्भातल्या बाळाला सांगावं की तू ये आणि इथे येऊन काय कर, खऱ्या अर्थी पारतंत्र्य दूर कर, गुलामीच्या शृंखला तडातड तोडून टाक आणि महाराष्ट्रात न्यायाची, नीतीची, साम्राज्याची स्थापना कर, स्वराज्य स्थापन कर. जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती.
शिवाई देवीचा कृपाशीर्वाद, शिवाजी नाव ठेवलं, शिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जन्म देणारी, शिक्षण देणारी जिजा माता, जिजाई नाव आईचं, काय नावं होती हो. जी जिद्द, ज्या जाज्वल्य, देशप्रेम आणि ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती जिजाई माऊली. म्हणून म्हटलं नावामध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे बरं. आज आपण पुण्याला आलात ना आमच्या, तर बालगंधर्व रंगमंदिरासमोर